आता तर जय पवार सुद्धा बोलायला लागलेत. 24 दिवसात जय आणि पार्थ पवारांनी आपल्या बाजूने वळवलं. अंदाज खरा ठरतोय. दीड वर्षाभरापूर्वी मूळ राष्ट्रवादीला लागलेली ओहोटी आता भरतीच्या रूपात समोर येते. ज्या नेत्याच्या भरोशावर आमदारांनी बंड केलं, तोच नेता अर्ध्यावरती डाव सोडून निघून गेल्यानं राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अजूनही तो धक्का पचवू शकले नाहीयेत. काही बोटावर मोजण्याइतके एकादुक्का नेते सोडले तर 41 पैकी बहुसंख्य आमदार मूळ राष्ट्रवादीकडे म्हणजे शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्या नेतृत्वाकडे झुकताना दिसतायत. सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्याकडे अजित पवारांची लिगसी असली तरी त्यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वाचा अभाव आत्ताच्या बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये टिकाव धरू शकेल का, असा चेहरा सध्या अजित पवार गटामध्ये नाहीये. पटेल आणि तटकरेंसारख्या नेत्यांवर भाजपचा शिक्का लागल्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी संशयाचं वातावरण आहे. पटेल आणि तटकरे हे जे डाव खेळू पाहतायत, तो डाव खूप किचकट होता. पटेल आणि तटकरे यांनी अजित पवार जाताच ज्या भूमिका घेतल्या त्या संशयाच्या भोऱ्यात होत्या. जोपर्यंत उभा महाराष्ट्र म्हणत होता हा घातपात आहे, तोपर्यंत तुम्ही म्हणत होता तपास होईल. ज्यावेळी पवार कुटुंबातून कुणीतरी बोलायला लागलं त्यावेळी तुम्ही म्हणाले शरद पवार तर याला अपघातच म्हणतायत. आणि ज्यावेळी रोहित पवार बोलायला लागले त्यावेळी तुम्ही म्हणालात की दादांची जागा रोहित पवारांना घ्यायची आहे. पण आता ज्यावेळी जय पवार विचारतायत की ब्लॅक बॉक्स जळूच शकत नाही, तो जळाला कसा, असा प्रश्न विचारल्यानंतर पटेल आणि तटकरे यांना प्रश्न केलाच पाहिजे. आता तुमचं यावर म्हणणं काय? देवेंद्र फडणवीसांना प्रश्न केला पाहिजे की आता यावर तुमचं म्हणणं काय, की जय पवारांना सुद्धा उशिरा कोणी शहाणं केलं. तुम्ही म्हणतात ब्लॅक बॉक्स जळावला, तुम्ही म्हणतात सीसीटीव्ही फुटेज मिळू शकत नाही, तुम्ही अजित पवारांचं टायमिंग सांगायला तयार नाही. अजित पवारांसोबत त्या दिवशी काय घडलं, घटनाक्रम काय होता, काहीच बोलायला तयार नाही. आणि वरनं तुम्ही म्हणतात की रोहित पवार राजकारण करतात. पण आता जय पवार आणि पार्थ पवार तर आधीच पवारांकडे होते आणि आता जय पवारसुद्धा आले. त्यामुळे हे सगळं राजकारण 360 डिग्रीत फिरतंय आणि मेन विलन म्हणून पटेल आणि तटकरे समोर येतायत. रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत 2 नेत्यांभोवती चक्रव्यूह आखलं होतं. 2 नेत्यांवरती प्रश्न लावले होते, 2 लोकांवरती प्रश्न निर्माण केले आणि त्यामुळे संशयाचं वातावरण अधिकच गडद झालं. या सर्वाचा परिपाक म्हणून अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरलीय. भविष्यात ते पुन्हा शरद पवार, सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व स्वीकारू शकतात, किंबहुना तशा गुप्त हालचाली देखील सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटात जाण्याची नेमकी कारणं काय आहेत ते आपण थोडक्यात बघणार आहोत. एक, रोहित पवार यांनी निर्माण केलेला संशय. आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपाताचा संशय व्यक्त केला. त्यांनी पुराव्यांच्या आधारे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अपघातापूर्वीचे काही महत्त्वाचे पुरावे समोर आणलेत. रोहित पवारांच्या दाव्यानुसार 27 जानेवारीला अजित पवार मुंबईहून बारामतीला कारने जाणार होते. मात्र प्रफुल्ल पटेल यांचा फोन आल्यानं तसेच सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते थांबले, ज्यामुळे त्यांना उशीर झाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी विमानाने जाण्याचा निर्णय घेतला. आता अजित पवार यांनी विमानानेच जावं असं ठरवून हा कार्यक्रम आखला होता की काय, असा प्रश्न रोहित पवारांनी बोलून दाखवली. अजित पवार यांचे निकटवर्तीय सहकारी असूनही पटेल आणि तटकरे या अपघाताच्या सखोल चौकशीसाठी आक्रमक का होत नाहीयेत, हा प्रश्न सोशल मीडियावरती सुद्धा तितकाच ट्रेंडला. दुसरा मुद्दा, विलिनीकरणाला विरोध. अजित पवारांना दोन्ही गट एकत्र आणायचे होते असे दावे होत असतानाही पटेल आणि तटकरे यांनी मात्र विलिनीकरणाचा विषय अजेंड्यावर नसल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे हे नेते केवळ स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शरद पवारांशी जुळवून घेण्यास नकार देतायत का, असा प्रश्न आहे, आणि तो आमदारांमध्ये सुद्धा. 3, भाजप गिळंकृत करेल ही भीती. अजित पवारांच्या निधनानंतर या गटातील आमदारांना भाजपमध्ये विलीन होण्याची किंवा भाजपच्या कंट्रोलखाली जाण्याची भीती आहे. नेतृत्वाचा अभाव आणि भाजपचा दबाव या दुहेरी विवंचनेत सध्या अजित पवार गटाचे आमदार आहेत. अजित पवारांशिवाय या गटाला स्वतंत्र ओळख टिकवणे कठीण ठरणार आहे. परिणामी भाजप संपूर्ण पक्षच गिळंकृत करणार अशी भीती राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. 4, स्थानिक राजकारणातील अडचण. अनेक आमदारांना त्यांच्या मतदारसंघात भाजपशी संघर्ष करावा लागतो. जर पक्ष भाजपमध्ये विलीन झाला किंवा भाजपची बी टीम म्हणून राहिला तर त्यांची स्थानिक ताकद जी आहे ती संपेल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपच्या चिन्हावर किंवा त्यांच्या अटींवर लढावं लागेल अशी भीती. 5, अजित पवारांचे भाजपवरील टीकास्त्र. टाईमलाईन आठवा.
अपघातापूर्वी अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला भ्रष्ट राक्षस म्हणत लक्ष केलं होतं. त्यांच्या या भूमिकेनंतर आमदारांना असे वाटत होते की दादा आता भाजपपासून अंतर राखणार आहेत. दुसरीकडे ॲट द सेम टाईम त्यांची शरद पवार गटाशी जवळीक वाढत होती. परंतु अशा संक्रमणाच्या काळातच त्यांच्या निधनानंतर उर्वरित नेते पुन्हा भाजपच्या जवळ जात असल्यानं आमदार असुरक्षित झाले. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा 6. मूळ घराकडे परतण्याचा कल. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये राजकारणापेक्षा शरद पवारांचे नेतृत्व अधिक विश्वासार्ह असल्याचं आमदारांना वाटतं. भाजप केवळ सत्तेसाठी वापर करून घेईल आणि नंतर पक्ष संपवून टाकेल अशी भावना बळावल्याने अनेक आमदार पुन्हा मोठ्या साहेबांकडे परतणं हाच मार्ग निवडण्याच्या प्रयत्नात आहे. थोडक्यात पटेल तटकरे यांच्यावरील संशय आणि भाजपची संपूर्ण पक्षच गिळंकृत करण्याचा आत्तापर्यंतचा इतिहास बघता अजित पवार गटात मोठी अस्वस्थता दिसून येते. आता आमदार शरद पवारांच्या छत्रछायेखाली येण्याचा मानसिकदृष्ट्या ते तयार आहेत. केवळ आता तो विलिनीकरणाचा ट्रिगर पॉइंट कधी येतो ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुनेत्रा पवारांभोवती सुद्धा चक्रव्यूह आखलं जातंय. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ज्यावेळी त्यांना राष्ट्रीय अध्यक्षासाठीचे जे मतदान घेतले गेले त्यामध्ये 40 पैकी फक्त 35 आमदारांनी सह्या केल्या. ते 5 आमदार नेमकं कोणाचे? अजित पवारांचे तर आहेत ना, हा प्रश्न. दुसरा मुद्दा, ब्लॅक बॉक्स जळाला आहे. सीसीटीव्ही हातात द्यायला तयार नाही. जय पवारांनाही संशय आहे. मुद्दा आहे ना. पटेल आणि तटकरे सोडून बाकी कोणत्याही आमदारांना काही प्रॉब्लेम नाही. आणि अजित पवारांचं निधन होण्याच्या आदल्या दिवशीची टाईमलाईन सुद्धा पटेल आणि तटकरेंसोबतच जोडली गेली होती. प्रश्न नाही का? अशा अनेक प्रश्नांच्या चक्रवातातून बाहेर पडणं सगळ्यांना कठीण जरी असलं तरी त्या 24 दिवसात ज्या सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवारांना वेगळं करण्यात पटेल तटकरे भाजप यशस्वी ठरलं होतं, त्याच 24 दिवसांमध्ये पवारांनी पुन्हा पार्थ आणि जय पवारांना आपलंसं केलं. इथून सुरू होईल राजकारणाचा दुसरा अंक. याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आपल्या ठळक बातम्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.